महाराष्ट्रात सध्या काय सुरू आहे? महाराष्ट्रात सध्या मुंडे पॅटर्न सुरू आहे. फक्त 7 दिवसात 33 जणांना अटक, 27 कंपन्या सील करून तुकाराम मुंडेंनी भेसळ माफियांमध्ये खळबळ उडवून दिली. तिकडे रामदेव बाबाचा 80 लाखांचा माल जप्त केला. त्यामुळं रामदेव बाबा फडणवीसच्या मागे हात धुवून लागला असेल. 2-3 वर्ष अन्न व औषध विभाग मुंडे साहेबांकडे ठेवा, येणाऱ्या पिढीचा 50% दवाखाना कमी होईल. महाराष्ट्राचा रिअल लाईफ सिंघम तुकाराम मुंडेंच्या 21 वर्षात 25 बदल्या झाल्या. पण ज्या प्रकारे साहेबांनी कारवाईचा बडगा भेसळ माफियांवर उगारला आहे, लवकरच साहेबांची 26वी बदली होईल असं वाटतंय. खरं तर हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहिजे, कारण फडणवीसपेक्षा लाख पटीने चांगलं काम तुकाराम मुंडेंनी केले. तुम्हाला आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्याची संधी मिळाली तर तुम्ही कोणाला मुख्यमंत्री बनवणार? तर चला कमेंट बॉक्समध्ये मतदान करा. आता अन्न औषध प्रशासनावर आलेत तुकाराम मुंडे, IAS ऑफिसर. आता तुकाराम मुंडे, आता ह्यांच्याविषयी काही मी वेगळी ओळख करून द्यायची काहीच गरज नाही. हे व्यक्तिमत्व उभ्या देशामध्ये प्रसिद्ध झालं असेल. महाराष्ट्रात तर प्रत्येक लहान शेंबड्या मुलाला सुद्धा तुकाराम मुंडेंचं नाव माहितीये. हे तुकाराम मुंडे नावाचं हे व्यक्तिमत्व जवळपास 25 बदल्या सहन केलेलं आहे. मला खरं तर त्यांच्या घरच्यांना एक सॅल्यूट करायचं आहे, जय महाराष्ट्र करायचंय. त्यांच्या घरच्यांनी आजवर इतक्या शाळा, त्यांच्या मुलांनी इतक्या शाळा बदलल्या असतील. त्यांच्या घरच्यांनी हे कसं सारं 25 बदल्या आपल्या कारकिर्दीमध्ये 25 बदल्या सहन करणारा हा एकमेव अधिकारी असावा कदाचित. कुठेही कॉम्प्रोमाइज नाही, तत्वांशी नियमांशी कॉम्प्रोमाइज नाही. खरं तर ह्या अशा माणसांनी खरं तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सारख्या त्या संस्थेचं अध्यक्षपद घ्यायला पाहिजे. सरळ सुतासारखे सरळ करून ठेवतील. पण लक्षात एक गोष्ट माझ्या इथे येते, आपण एक जनता म्हणून खरंच यांच्या पाठीशी किती राहिलो. आज खरं तर आज त्यांच्या 7वा 8वा मला वाटतं जास्तीत जास्त 10वा दिवस असेल या सगळ्यामध्ये येण्याचा. त्यांचा या अन्न औषध प्रशासनामध्ये 10वा दिवस. 10व्या दिवसात एवढ्या कारवाया उभ्या राज्यभर धाबे दणाणलेत. व्यापाऱ्यांचे, साठेबाजांचे, भेसळ करणाऱ्यांचे, अगदी दूध सोडलं नाही. पण माझ्या एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. आज तुकाराम मुंडे बघा, आता त्यांचा ऍव्हरेज 25 वर्षांच्या त्यांच्या त्या बदल्यांचा काळ जर आपण पाहिला, त्यांचा ऍव्हरेज कालावधी हा 2 ते 3 महिन्यांच्या वर जात नाही. मागची बदली त्यांची 45 दिवसातली, त्याच्या अगोदरची काहीतरी 2 महिन्यांमध्ये त्यांची बदली झालेली आहे. म्हणजे कमीत कमी त्यांचा 45 दिवसांचा सुद्धा कालावधी असतो आणि जास्तीत जास्त 3 महिन्यांचा सुद्धा असतो. आता सुद्धा त्यांची बदलीची चान्सेस फार जास्त आहेत, कारण पंगा आता पतंजलीशी होणार आहे. पतंजली, तुम्हाला आता पतंजली म्हटलं तर काय आणि का पंगा हे काही तुम्हाला सांगण्यासारखं आहे का? तो बाबा रामदेव नावाचा एक व्यक्ती, म्हणजे मला आता त्याचं नाव निघालं म्हणून एक तुम्हाला प्रसंग दाखवतो. मोदीपूर्व काळातली त्यांची स्टेटमेंट पाहायची. मोदीपूर्व, आता मी ते कसं इसवी पूर्व वगैरे आपण म्हणतो, आता मोदीपूर्व म्हणायला लागेल, मोदी नंतरचं म्हणावं लागेल. मोदीपूर्व काळातली स्टेटमेंट आणि मोदी नंतरच्या काळातली. जरा एकदा बाबा रामदेवांचं तर नाव निघाल्याचं हा एकदा व्हिडिओ पाहून घ्या. यदि आपको गैस का सिलेंडर 300 या 400 रुपए का मिला, उसको वोट करोगे या 1200 रुपए का देने वालों को? देखो, सरकार तो ये बनाएंगे, आप थोड़ी बनाएंगे. सरड्याला सुद्धा लाजवतील ही असली माणसं. आता ह्या एवढ्या भरभक्कम माणसांच्या पुढे हा आमचा IAS ऑफिसर किती टिकणार मला माहित नाही. पण ह्या 7 दिवसात ह्या माणसाने प्रशासन हलवलं. आता काय करावं? शेवटी रक्तात आहे, ते रक्तातच तो प्रामाणिकपणा आहे. काय करावं? पण एका गोष्टीचं मला उत्तर द्या. ज्यावेळेस आता एवढ्या मोठ्या मोठ्या संस्थांशी पंगे घेतल्यानंतर ह्यांची ज्यावेळेस बदली होईल, पुन्हा हे ज्यावेळेस आपला बाजा बिस्तरा उचलतील, तुमच्या माझ्यासारखे किती उभे राहतात तिथे त्यांच्यासाठी प्रशासनाच्या समोर प्रेशर क्रिएट करण्याचा, जे आपण चित्रपटांमध्ये पाहतो. आपण किती उभे राहतो, आपण किती रस्त्यावर उतरतो, आपण फक्त सोशल मीडियावर बोलतो. आपण त्याच्या पुढे, आता माझ्या तोंडात काही चांगले शब्द येणार होते पण मी ते बोलत नाही, पण आपण त्याच्या पुढे जातच नाही. आजवर रस्त्यावर, आता इथून पुढे रस्त्यावर उतरणं हे जे जणू काही इतिहासातच जमा झालेलं आहे. रस्त्यावर उतरणं हे आता माहितीच नाही आपल्याला. आता हा विचार करा, आता हा अधिकारी आलाय. हा अधिकारी समजा आला नसता तर आपण हे भेसळ केलेले, हे केमिकलने पिकवलेले, हे तूप, हे सगळं आपण खातच राहतो की काय फरक पडतो कुणाला? आजवर आपण आंबे खाल्ले, कुणाला फरक पडला? कोण मेलं, कुणाच्या अंगात किती कॅन्सरयुक्त ते घटक गेले, कुणाला काय खबर लागते? आज माणसाचं आयुष्य जर तुम्ही पाहिलं तर 60 वर्षांवर येऊन ठेपलं. याचं कारण आपण त्या दर्जाची ना भाज्या खातो, ना त्या दर्जाचं अन्नधान्य खातो, ना त्या दर्जाचे पदार्थ खातो, काहीच नाही. आपलं आयुष्य 60 वर येऊन ठेपलं, ऍव्हरेज आयुष्य. याला कोण जबाबदार आहे?
आपण मरमर कष्ट करतो, आपण मरमर पैसा कमवतो आणि ह्यांच्या मढ्यावर घालतो आणि आपल्याला त्याच्या बदल्यात जे मिळतं ते सुद्धा योग्य मिळत नाही, त्याचा दर्जा नसतो. आज मी साधा आणखी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आता कारण बघा ना, शेवटी बदल्या ह्यांच्या कोणाच्या हातात असतात? सरकारच्या हातात असतात यांच्या बदल्या. उच्च शिक्षित व्यक्तिमत्व, युपीएससी व्यक्तिमत्व, पण शेवटी नमतंय कुणापुढे, अडतंय कुणापुढे? सरकारच्या पुढे. सरकारमध्ये म्हणजे कोण? सरकार म्हणजे समजा आता ह्यांच्या बदल्या देशातून ठरतात, दिल्लीतनं ठरतात. यांना रिमोट करणारे, कंट्रोल करणारी माणसं ही 4वी 5वी 6वी 10वी नापासवाली माणसं ही यांना कंट्रोल करतात, त्या उच्च शिक्षित अधिकाऱ्यांना. मग समजा उद्या ह्या अधिकाऱ्याने गव्हर्नमेंटमध्ये यायचा प्रयत्न केला, समजा, मी तुम्हाला उदाहरण होईल असं मला माहित नाही, याने समजा एखादी निवडणूक लढण्याचा विचार केला, तर मला खरंच सांगा, तुमच्यापैकी 100 पैकी 99 जण नाकं मुरडणार. आला बाबा आणखी एक राजकारणामध्ये, खराब झालं सगळं. अरे पण त्या व्यक्तिमत्वाला तिथे राहून त्याच्या 10 बदल्या होत असतील तर त्यानेच राजकारणात येऊन अख्खा देश, अख्खा महाराष्ट्र सुधरवला, तर काय बिघडलं? पण तिथे मात्र आपण सपोर्ट करणार नाही. राजकारण म्हणजे घाणेरडं हे आपल्याला वाटतं, पण तेच घाणेरडे राजकारणी तुमच्या सगळ्या घरातल्या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल ठेवून आहेत. तुमच्या घरात तुमच्या गाड्यांच्या किमती काय असल्या पाहिजेत, तुमच्या गाड्यांमधल्या पेट्रोलच्या किमती काय असल्या पाहिजेत, तुमच्या घरात येणाऱ्या मिठापासून, पिठापासून, तुमच्या तेलापासून, तुमच्या केस कापण्याच्या त्या किमतीपर्यंत, तुमच्या कपड्यांच्या किमतीपर्यंत, तुमच्या घरांच्या किमतीपर्यंत, तुमच्या हॉस्पिटलांच्या किमती ती माणसं राजकारणी ठरवतात. त्यावेळेस तुम्हाला का असं वाटत नाही की एखादी व्यक्ती जर इतकी चांगली असेल तर तिने सरळ राजकारणात यावं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत पण जावं? काय चुकीचं सांगितलं मी याच्यामध्ये? खरंच मीडियाच्या हातामध्ये किती गोष्टी आहेत. म्हणजे एखाद्या व्यक्तिमत्वाला 0 पासून हिरो करायचं असेल तर ते मीडियाच्या हातामध्ये आहे. काय दाखवायचं, काय लोकांच्या माथ्यावर हॅमरिंग करायची, हे मीडियाच्या हातामध्ये आहे. मीडियाने सतत एक बातमी दाखवली की लोकांच्या मनामध्ये ती बातमी ठसते. उद्या विचार करा, याच तुकाराम मुंडेंविषयी जर मीडियाने एक निगेटिव्ह बातम्यांचा सपाटा लावला, समजा लावला, बदनामी होणार. मीडियाच्या हातामध्ये आहे कुणाला मोठं करायचं, कुणाला हिरो करायचं, कुणाला 0 करायचं, हे मीडियाच्या हातामध्ये आहे. मग आजची मीडिया, मला खरं सांगावं, ह्या अशा स्वच्छ चारित्र्याच्या माणसांना मोठं का करत नाही? तुम्ही कायम त्या राजकारणाच्या बातम्या दाखवून, राजकारणातल्या त्या नेत्यांविषयी माझ्या मनात खूप चांगले शब्द येत आहेत, पण मला बोलायचं नाहीये. म्हणजे असे नेते, फुटीर नेते, ज्यांनी सगळ्या लोकशाहीचा चुराडा करून ठेवला, त्यांना तुम्ही एवढं महत्व देता, त्यांना जणू काही त्यांनी काहीतरी म्हणजे प्रशंसेस पात्र असं काही कार्य केलेलं आहे देशासाठी. आजपर्यंत जेवढं कार्य कोणी केलं तेवढं त्या अशा नेत्यांनी केलं असं दाखवून तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना प्रवृत्त करत आहात. अशाच गोष्टी भविष्यात होत राहू द्या. सर्व काही तुमच्या सर्वांसमोर आहे. हे येतील, हे जातील, समजा हे गेले, पुढचे नवीन आले, शेवटी आपण तेच खाणार आहोत. या 7 दिवसांनी काही, परत एक चांगला शब्द आला होता, काही फरक पडणार नाही, पण मध्ये एक शब्द टाकणार होतो. हे अधिकारी येणार, चित्रपटामध्ये पाहिल्याप्रमाणे 1 दिवसाचे नायक होणार, हे अधिकारी जाणार, यांच्या पुन्हा बदल्या होणार. यांच्या बदल्या होत असताना तुम्ही आम्ही काहीच करणार नाही, आपण आपापल्या घरामध्ये शांत बसणार. हे अधिकारी पुन्हा नव्या ठिकाणी जाणार, तिथून त्यांच्या आणखी काही बदल्या होणार, 25च्या 50 होणार. काय फरक पडतो? आपण तेच आंबे खाणार, आपण तेच तेलमीठ तूप खाणार, आपण तेच सारं खाणार आणि त्याची कोणाला खबर सुद्धा लागणार नाही. असो, पण तरी सुद्धा माझी एक इच्छा आहे, माझी एक मनापासून इच्छा आहे, ज्यावेळेस असे अधिकारी ज्यावेळेस त्यांच्या बदल्या होत असतात त्यावेळेस कमीत कमी आपण एखादी सोशल मीडिया मुवमेंट चालवून रस्त्यावर उतरून त्यांच्यासाठी सरकारच्या पुढे आपण आलं पाहिजे आणि सरकारला ठासून सांगितलं पाहिजे अधिकाऱ्याची बदली करायची नाही. किती करतोय पाहूयात भविष्यात.